आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांच्याशी बदलती स्त्री संस्कृती याविषयी सुजाता कहाळेकर यांनी केलेली बातचीत. ऐकूया. नमस्कार सख्यांनो. आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे. अफगाण डायरी, बुरख्याआडच्या स्त्रिया काल आणि आज, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, अबोलीची भाषा, अनुबंध धर्मसंस्कृतीचे, आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्तांची झळ अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार 4 वेळा मिळालेला आहे. स्त्री प्रश्न हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ते स्त्री आणि संस्कृती या संदर्भात. प्रतिभाताई, तुमचं आकाशवाणी कोल्हापूरमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुमचं लेखन बघितल्यानंतर स्त्री प्रश्नांशी निगडीत असे बरेचसे विषय तुम्ही हाताळलेले आहेत. तर एकूणच स्त्री प्रश्न आणि संस्कृती या संदर्भात काय सांगाल आपण? स्त्रियांचं जगणं आणि संस्कृती हे वेगळं होऊ शकत नाही. आणि संस्कृती निर्माण होते ना, ती धर्मामधून निर्माण होते. किंवा असंही म्हणता येईल की पहिल्यांदा संस्कृती तयार होत जाते. आता संस्कृती निर्माण होणं म्हणजे काय आहे की म्हणजे पोथीनिष्ठ धर्म यायच्या आधीचा जो समाज होता आपला, हिंदू धर्माचा पोथीनिष्ठ धर्म नाहीच आहे तो. आपले सगळ्यांचे निसर्गाशी खूप जवळचे संबंध होते आणि त्याच्यामध्ये आपण परमेश्वर बघितला. खरंय. आणि त्यातून मग हळूहळू संस्कृती निर्माण होत गेली. संस्कृती म्हणजे काय? तुमचं जगण्याचं प्रत्येक अंग ज्याला स्पर्श करतं ते. खरंय. तुमचे विचार, भावना सगळं त्याच्यामध्ये येतं. मग त्याच्यासाठी सणवार निघाले. अर्थात पुष्कळदा काय होतं की त्याचं थोडंसं अतिरेक होतं आणि मग बायकांच्या वरती फार बंधनं पडतात. खरंय. तुम्ही म्हणालात की बायका आणि संस्कृती म्हणजे स्त्री आणि संस्कृती म्हटलं की बंधनं हे त्याच्या जोडीने येतात असं म्हटलं जातं. पण त्याचं हे मूळ थोडंसं असं आहे की जसं आपण निसर्गाची पूजा करायला लागलो आणि पूजा म्हटलं की स्त्रीचा जवळचा संबंध येतो. तर ही बंधनं तिच्यावर लादली गेली किंवा काय नेमकं काय सांगा? काय झालं सांगू का? म्हणजे माझा जो काय अभ्यास झालाय त्याच्यावरून म्हणजे असं लक्षात आलंय की वैदिक काळ जो होता ना, त्यामध्ये स्त्रियांना किती स्वातंत्र्य होतं. स्त्रियांना यज्ञ करायचा अधिकार होता. म्हणजे आपल्याकडे अजून सुद्धा पूजेला बसताना नवऱ्याला बायकोला बरोबर घ्यावं लागतं. म्हणजे राम जेव्हा सीतेला वनवासात टाकल्यानंतर त्याला पूजा करायची होती अश्वमेध करायला, तेव्हा त्याला बायको नाही म्हणून ती दुसरी त्यांनी मग तो पुतळा बसवला होता सीतेचा. असं इतकं होतं. उपनिषद काळापर्यंत सुद्धा असंच होतं. पण नंतर काळ बदलत गेला. परकीय आक्रमणं जशी जशी होत गेली ना, म्हणजे मी आता फक्त महत्त्वाचे टप्पे सांगते. अगदी ग्रीक लोक आले ना तेव्हा फारसा फरक पडला नाही आपल्याकडे. कारण ग्रीकांच्या मध्ये सुद्धा बाई हिला म्हणजे बाईपणा स्त्रीला देवता मानलं गेलं. व्हीनस देवता आहे त्यांची, अमुक आहे तमुक आहे. जशा आपल्याकडे देवता आहे, कालीमा आहे, दुर्गामा आहे, सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, पार्वती आहे, तशा त्यांच्याकडे वेगवेगळ्या देवता. त्यामुळे त्यांचं जेव्हा आक्रमण झालं अलेक्झांडर आला वगैरे, ते आपल्या ह्याच्यात फारसा फरक नाही पडला. संस्कृतीमध्ये नाही पडला. पण जशी शक, हुंड हे सगळे रानटी टोळीवाले आले आणि नंतर मोगल आले, तुर्क आले आणि मग त्यांचा हेतू वेगळा होता. ते लोक सगळे टोळीवाले आल्यानंतर आपल्या स्त्रियांचं आयुष्य असुरक्षित राहिलं. पळवून नेणं, हे करणं, असं सगळं तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. त्यामुळे मग आपल्या स्त्रियांना झाकून ठेवायचं. म्हणजे घराबाहेर पडल्या तर धोका आहे, त्यांच्या जीवाला पण धोका आहेच आणि सगळ्याच याला धोका आहे. म्हणून मग ते आपल्याकडे सगळी जी बंधनं स्त्रियांची वरती आली ना, ती सगळी त्याच्यामुळे सगळी येत गेली जरा. आणि मग संस्कृतीला धक्का बसला. बरोबर आहे. संस्कृती पुढे नेण्याचं काम स्त्री करत होती. तिच्यावरच बंधनं आली. तिच्यावरतीच बंधनं आली. थेरी गाथा म्हणून एक छान पुस्तक आहे, ते बघा तुम्ही. खरंच त्याच्यामध्ये काही थेरी म्हणजे वृद्धा त्या वृद्धाने लिहिलेली गाथा म्हणजे कहाणी किंवा कथा. त्यांनी आपापलं मनोगत सांगितलेलं आहे. काहींनी म्हटलं की आम्ही आलो, आमचं स्वयंपाक पाणी घरकाम निघालं, कुणाची आता आमच्यावरती छळ नाही, काही नाही, खूप सुखावत होतो आम्ही इथे. पण काहीच म्हणजे ह्यांनी म्हटलेले वृद्ध ज्या स्त्रिया होत्या, भिक्षुणी झाल्या होत्या, की आम्ही वयाने इतक्या वाढलो आहोत आणि आमच्यापेक्षा अतिशय लहान असलेला सुद्धा भिक्षू जेव्हा आमच्यासमोर येतो तेव्हा आम्हाला उठून उभं राहावं लागतं आणि मान खाली घालून त्याच्यासमोर उभं राहावं लागतं.
म्हणजे हा फरक बघा. म्हणजे हाच आता संस्कृतीचाच झाला ना. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा. आणि मग नंतर त्याच्यानंतर मग आपल्या होत गेला ना, काळ पुढे सरकत गेला. ही पण एक आहे ना, म्हणजे एका बाजूला हा विरोधाभास आणि त्या बाजूला ते सकारात्मकता पण दिसते. आणि स्त्रीला आपल्या रामदास स्वामींनी एक कुठल्या बरं मठ त्यांचा, तिथे वेणाबाई म्हणून त्यांची एक वृद्ध शिष्या होती, तिला मठाधिपती केलं होतं. आता बाईला मठाधिपती करणं हे केवढं मोठं होतं. समाजाच्या विरोधात जाऊन काही गोष्टी ह्या लोकांनी केलेल्या घडत होत्या. पण त्याच वेळेला इतिहासात बघत गेलं तर बायकांच्यावरती इतकी बंधनं होती. हे असं संस्कृती आणि हे जे आहे ना, हे असं अत्यंत एकमेकात एकाच वेळेला विरोधाभास आणि सकारात्मकता. पण याच्यामध्ये एक दिसतं की स्त्रीला कुठल्याही प्रश्नाला सामोरं जायची किंवा कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायची ताकद तिच्यामध्ये होती. काही प्रसंगी ती उठून दिसली आणि ही एक सकारात्मक बाजू होती. हिंमत पाहिजे तुम्हाला. हिंमत पाहिजे. आता दुसरं म्हणजे थोडंसं पुढच्या काळात येते, झाशीच्या राणीचं चरित्र लिहिलंय मी. आणि ते पुस्तक एनबीट म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टने घेतले आणि 5-7 भाषात त्याची भाषांतर झालेली आहेत आता. वा. तर मी पहिल्यांदा झाशीला गेले मी, आणि मला पहिल्यांदा वाटलं की हिचं कादंबरी लिहावी. कारण ती 14-15 वर्षे त्या काळामध्ये इतक्या वयाची 12-13 वर्षाची मुलगी म्हणजे फार होती. 9-10 वर्षाच्या मुलींची लग्न करायलाच पाहिजे होती. आणि ती अशी पालखीत बसून आली. ती राहणारी बिठूरला, दुसऱ्या बाजीरावाकडे चैन बाजी मौजबाजीच्या तिथे आलेली. आणि ती सपाट आहे रस्ता तो सगळा बिठूरचा वगैरे. आणि ती आली ह्याला मध्य प्रदेशमध्ये झाशी जिथे आहे तिथे डोंगर दऱ्या आणि तो मोठा किल्ला बघितला. तिला वाटलं म्हणजे हे माझ्या मनात आलं की इथं आली आहे मी हे राजाची फक्त त्याला वारस देण्यासाठी म्हणून. कारण त्याचं वय म्हणजे तिच्या नवऱ्याचं, ते गंगाधरराव होते, ते 40शीला आले होते आणि 13-14 वर्षांची मुलगी. आणि झाशीची राणी छबेली म्हणून तिला म्हणायचे. ही मुलगी मानली होती तिला दुसऱ्या बाजीराव, नानासाहेब पेशव्यांनी बहीण मानली. नानासाहेब पेशव्यांनी बहीण मानलं होतं. आणि ती इतकी लहान वयामध्ये 5-7 वर्षापासून घोडेस्वारी शिकली होती, बंदूकबाजी शिकली होती. कसं तिच्यामध्ये आलं? आणि ती भटजीची मुलगी आश्रित, हे कुठून आलं तिला? म्हणजे आता जे तुम्ही म्हणालात ना की बाईमध्ये हिंमत पाहिजे. आणि नंतर राणी झाल्यानंतर सुद्धा तिला वाटलं हा आपला नवरा आज नाही उद्या मरणार, तर मला दरबार कसा चालवायचा हे कळलं पाहिजे. म्हणून ती दरबारात जाऊन बसायला लागली. ते सुद्धा समोर पडदा असा ठेवून. नवऱ्याला आवडलं नाही, तो म्हणला येत जाऊ नकोस. मग ती नाही गेली. पण ती म्हणली मला घोडेस्वारी करायची. त्यांनी ती परवानगी दिली. तिने सुरू ठेवलं ते. गावातल्या सगळ्या बायकांना, प्रत्येक जातीच्या धर्माच्या बायकांना सुद्धा हळदी कुंकू देणं सुरू केलं. हे केलं सुरू, एकत्र सुरू केलं. म्हणजे झाशीच्या राणी. आणि नंतर सुद्धा ती विधवा झाल्यानंतर गंमत आहे बघा. झाशीची राणी का आपण झाशीची राणी म्हणतो? विधवा झाल्यानंतर ते ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रज कंपनी सरकारने 24 तासाच्या आत तिचं राज्य खालचं केलं आणि तिला हे सोडायला सांगितलं. झाशी सोडायला नाही, गावात जाऊन राहा, किल्ल्यावरचा तुझा राजवाडा संपला, सगळं संपलं. आपल्याकडे काय, विधवा झाली न बाई, आणि त्या काळामध्ये ब्राह्मण बाईने केशवपन करायचं असतं. तशी पद्धत होती. कारण तेव्हा तिचं वय 22-23 वर्षाचं होतं. झाशीच्या राणीने केशवपन केलं नाही तेव्हा. आणि नंतर जेव्हा तिला असं वाटलं की बाकीचे जे राजे त्यांच्याशी आपला संपर्क राहायला पाहिजे, म्हणून ती म्हणाली मला प्रायश्चित्त करायचं आहे, मी असं केलं नाही, मला काशीला जायला परवानगी द्या. कंपनी सरकारला कल्पना आली की ह्या बाईच्या मनात काहीतरी वेगळं आहे, तिथे जाईल ती आणि तिथे वेगवेगळे तीर्थक्षेत्राला म्हणून राजे राजवाडे त्यांच्याशी संपर्क साधेल, आमच्या विरोधात उठेली. त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यांना कल्पना होती. हो, अशी शंका त्यांना, असं माझं म्हणणं आहे. त्यांनी तिला परवानगी दिली नाही, जाऊ नको म्हणून, जा म्हणून परवानगी दे, तू झाशी सोडून जायचंच नाही. तिच्या धाडसाची कल्पना होती त्यांना. म्हणजे तुम्ही म्हणाला तसं बाईच्या अंगामध्ये जर हिंमत असेल ना, तर किती जरी बंधनं घातली धर्मानी संस्कृतीने, तर त्यातून ती मार्ग काढते. खरंय, काढते. आणि त्यातून म्हणजे तुम्ही झाशीच्या राणींचं उदाहरण दिलं, तर त्यांनी स्वतः स्त्रियांची पलटण उभी केली. त्याच्यामध्ये बायका होत्या, मुस्लिम बायका 2-4 होत्या जणी. आणि तिने काय केलं, सगळ्या बायकांना शस्त्रास्त्र शिक्षण दिलं. घोडेस्वारी त्या काळात, कॅन यू इमॅजिन, बायकांना घोडेस्वारी करायला परवानगी. राजघराण्यातल्या बायका करायच्या, पण ते काय, ती पद्धत. पण ह्या सर्वसामान्य बायकांना घोडेस्वारी करायला शिकवली.
बंदुका चालवायला शिकवल्या, तेव्हा त्या बंदुका असायच्या ठासणीच्या, सुरेमारी, तलवारबाजी शिकवली. हे कसं तिच्या डोक्यात आलं आणि काय शिकवलं तिने? काहीतरी तिच्या डोक्यात होतं ना. आणि नंतर सुद्धा तिने व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहिलं होतं की तुम्हाला अधिकार नाही माझा राज्य खालचा करायचा. आणि त्याच वेळेला नानासाहेबांना पत्र लिहित होती, आपण मग एकत्र येऊया. बाणपूरच्या राजाला त्यांनी पत्र लिहिली. ती पत्र मला सापडली आहेत, ओरिजिनल पत्र. किती छान. मला आय एम द फर्स्ट पर्सन की ती पत्र मिळाली. खूप छान. पण म्हणजे हा अभ्यासाला मदत झाली या सगळ्या गोष्टींची. म्हणजे किती आदर तिच्याबद्दल, प्रेम, आदर, प्रेम सगळं. हे का झालं? आता ती सुद्धा जेव्हा तिला मारण आलं ना, तेव्हा तिला माहीत होतं मी जर सापडले ते पराकोटीचा माझा अपमान करतील, काय करतील. म्हणून तिने आपल्या लोकांना सांगून ठेवलं होतं की मी जखमी झाले की मरण्याची वाट बघू नका, मला जाळून टाका. आणि तिने केस कापले होते, कारण तिच्या कुशीमध्ये संगीन गेली, खाली पडली. तर त्या माणसाला कळलंच नाही की ही बाई आहे. तो गेला पुढे निघून. आता हे कसं येतं हिंमत या बाईची? आणि अशा वेळी ज्यावेळी स्त्रिया असं काहीतरी चांगलं काम करायला जातात त्यावेळी समाजही पाठिंबा देतो. म्हणजे म्हणून तर मग झाशीची राणी होऊ शकली आणि राज्यकारभार करू शकली, समाजाचा पाठिंबा मिळाला. पण सगळ्या स्त्रियांना ह्या गोष्टी शक्य झाल्या नाही मिळत. आपण आपल्या झाशीच्या राण्याचं उदाहरण घेतो बोलताना हे, पण सर्वसामान्य बायकांचं फार कठीण आहे. पण मी सांगू का, आता मला लोक नेहमी विचारतात की तुमच्या आयुष्यावरती परिणाम करणारे म्हणजे कोण कोण भेटले तुम्हाला? फार मला भाग्य इतकंच मोठं आहे ना, फार मोठे म्हणजे दुर्गाबाई भागवतांची माझी ओळख झाली, कितीतरी मोठे. तुम्हाला कल्पना आहे का, मुंबईसारख्या गावामध्ये 2-4 खोल्यामध्ये संसार करायचा, मुलं हे नोकरी करायची, सकाळची 8:23ची 8:22ची लोकल घ्यायची, दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी घरी जायचं, जाताना भाजी घेऊन जायचं, स्वयंपाक करायचं, हे सगळं करायचं. त्या बायका लोकलमध्ये असताना एकमेकींची डोहाळ जेवणं करायच्या, कुणाचं लग्न ठरलं की तिचं हे ठरवायचं, इतकं एन्जॉय करायचं, त्या भाजी चिरायचं, एकमेकांना मदत करायची. म्हणजे जे सगळी बंधनं तुमच्यावर सगळी जी आहेत ना, त्यातून मार्ग कसा काढायचा हे बाईला जेवढं कळतं तेवढं पुरुषांना कळत नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कारण तुम्ही तर ह्या सगळ्या प्रश्नांशी जवळून निगडीत आहात की तुमचं म्हणजे बुरखाच्या स्त्रिया असू देत किंवा दुसरं पुस्तक आहे ते स्त्री प्रश्नांची चर्चा 19वे शतक, याच्यामुळं तुमचा जवळून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आताच्या काळात काही बदल झालेला जाणवतो की स्त्री आहे त्या परिस्थितीतच आहे? बदल होतोय. आता बुरख्यांच्या स्त्रिया लिहिताना त्यांच्याबरोबरच वावरले मी. आणि आता संस्कृतीचं म्हणून सांगते तुम्हाला, तर संस्कृती जात नाही आपल्या मनातली. देश बदलतो, हे बदलतं, धर्म बदलतात. बाईच्या मनातलं जे हे आहे ना की नवऱ्याशी माझं जे नातं आहे आणि मी माझ्या नवऱ्याला अरे करायची, त्यांना एवढं आश्चर्य वाटायचं माझ्यापेक्षा तुम्ही एवढ्या मोठ्या नवऱ्याला अरे करताय. आता हा फरक, त्या माझ्यापेक्षा लहान मुली, काय म्हणायचं, ही संस्कृती म्हणायची काय? म्हणजे मला हा सगळा विरोधाभास दिसतो सगळीकडे. अजूनही तोच आहे. होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे, याच्यासाठी आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे, याची जाणीव झाली आहे. म्हणजे हा बदल होतोच आहे. संस्कृती आणि धर्म तसे एका नाण्याच्या 2 बाजू म्हणता येतील. आणि त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम स्त्रियांवर झालेला दिसतो. परिणाम तर झालेला दिसतोच, प्रश्नच नाही. आणि पहिल्यापासून मी म्हटलं तसं अजून कधी होतोच आहे. पण आता बायका बाहेर पडायला लागल्यात. आता जाणीव होते त्यांना, जाणीव होती. आणि कसं सांगू का, आता काय होते सांगू का, जरा विचित्र प्रकरण झालंय सगळं. कारण आताच्या काळामध्ये म्हणजे पहिल्यापासून होतंच ते, देवाला शरण जाणं वगैरे होतं, नवस बोलायचे, हे करायचे. बायकांचं जगणं आणि सौंदर्यदृष्टी ह्याचं इतकं जवळचं नातं आहे. रांगोळ्या घालायच्या, देवासमोर घालायच्या, अंगणात घालायच्या, ह्याच्या घालायच्या. आणि त्यालासुद्धा बघा धर्माचं आणि संस्कृतीचं, प्रत्येक सणाची रांगोळी वेगळी, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. हा खरंय, हे आहे की नाही? हो. आणखीन कशिदाकारी करायची, प्रत्येक आपल्या प्रांतातल्या बाईची, त्यातून ते रामायण महाभारत करत असतात, चित्रकारी करत असतात, हे करत असतात. आता काय होतं, त्या कला नाही म्हटलं तरी थोड्या मागं पडल्यात. खेडेगावातून आहेत अजूनही, पण खेडेगावातल्या बाईला सुद्धा वाटतं की किती दिवस दबून राहायचं. आणि नाही म्हटलं तरी आता वृत्तपत्र म्हणा
किंवा समाज माध्यम पोहोचली आहेत, घरोघरी दूरदर्शन पोहोचलेलं आहे. काय चाललंय जगामध्ये थोडंफार, जग जाऊ दे, पण अवतीभोवती काय चाललंय शहर गावातून नाही म्हटलं तरी पण एका बाजूला त्याचा थोडासा विचित्र परिणाम होता. ठीक आहे, पण मग त्यांच्या त्या चौकटीमध्ये जे बसतं ते करतात, पण फ्रस्ट्रेशन जात नाही आयुष्यातलं. ते जाणं आवश्यक आहे, ते आवश्यक आहे, प्रगल्भ होणं आवश्यक आहे. ते पण ते जात नाही म्हणून बाया बापड्या, म्हणजे पूर्वी देवाला नमस्कार करायच्या, देवतांना नमस्कार करायच्या, आता कुठल्या तरी बावा बुवा बाजव्या अमुक तमुक इतकं त्यांचं वाढलं. आणि ते लोक ह्यांचा फायदा घेतात त्या बायकांचा. म्हणजे कुठेतरी मानसिक शांतता हवी असते आणि ते दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि यातून हा बुवाबाजी वगैरे प्रकार वाढत चाललाय आणखीन तो. त्यामुळे संस्कृतीचं तुम्ही त्याचं मूलतत्व काय आहे हे जर लक्षात घेतलं नाही ना, तर त्याचं थोडं नाही म्हटलं तरी विकृतीकरण होतं, वाहवत जातो आपण. ते वाहवत जाणं थांबलं पाहिजे. संस्कृती म्हणून कवटाळून बसायचं आणि आपली मूलभूत माणूस म्हणून जगण्याचं जे एक मूलतत्व जे आहे, माणुसकी, ती सगळ्यात महत्वाची आहे. ती सोडता कामाची नाही. कुणावरती अन्याय करता कामाचे नाही, ही मुख्य आहे. मी सहन करणार नाही अन्याय, पण मी पण कोणावरती अन्याय करणार नाही, हे महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्त्रीची शत्रू असते. हो, तर ही म्हण चुकीची ठरवायला पाहिजे. आपण सगळ्या एक आहोत. तू मला मदत कर, मी तुला मदत करते, पण त्यातून आपण आपला विकास साधू. आपण दोघी जणी हातात हात घालूया आणि जाऊया पुढे. तू एकट्या मार्गाने गेलीस, मी एकट्या बाजूने गेलो, तर काय उपयोग आहे आपल्याला? खास कळगे तुलाही आहेत, मलाही आहेत, एकमेकींना आधार देऊया. आता काय झालंय की बायकांचं शिक्षण वाढत चाललंय. फार चांगली गोष्ट आहे ती. सगळ्यांना त्याचा फायदा मिळत नाहीये. आणि आता तर म्हणजे काही बायका तर शास्त्रज्ञ झाल्यात. आता कमलाबाई सोहोनी, त्यांच्याशी माझी चांगली ओळख झाली होती. त्या पहिल्या शास्त्रज्ञ आपल्या भारतातल्या, पण त्यांनी देवधर्म काय मानत नाही म्हणाल्या. पण ठीक आहे का म्हणाले, कुंकू लावायचं तर लाव म्हणाल्या. म्हणजे तसं आहे शास्त्रज्ञाची वृत्ती. आता तर बायका, अलीकडेच ते अग्निबाण सोडले होते काहीतरी, इस्रो, तिथे शास्त्रज्ञ बायका 4-5 जणी, बऱ्याच जणी आहेत. किती जणी आहेत त्या. म्हणजे त्याने डाएट कसा असावं इथपासून ते सगळं ॲटॉमिक एनर्जी वगैरे सगळ्याचा अभ्यास केलेला आहे त्याने. मग माझ्या मनात येतं इतक्या बाजूनी ह्या सगळ्या बायकांचा एका बाजूने इतका काय विकास चाललेला आहे, प्रगती चाललेली आहे, पण आपल्या मनाचा संशयी स्वभाव माझा जात नाही. तर घरी आल्यावर त्या कशा वागत असतील अजूनही आपण बघतो. आणि त्यांना कसं वागवलं जात असेल. आता ती नुई म्हणून मध्ये आलं होतं की घरी गेल्यावर आईने सांगितलं जाऊन दूध घेऊन ये. नवरा घरात असताना आपल्या मुलीला सांगितलं की जाऊन हे घेऊन ये, दूध घेऊन ये. तर आता मला ह्या बायका इतकं बाहेर आपलं कर्तृत्व दाखवत आहेत, जगभर त्यांचं नाव होतंय, पण घरी गेल्यानंतर त्यांना कशी वागणूक मिळते किंवा त्यांच्या मनात आता ते मग ते अंगावर शास्त्रज्ञाचा घातलेला डगला काढून ठेवायचा आणि घरी येऊन आपलं ओचा पदर सावरून म्हणून वावरायचं, असं होतंय का? असा मला प्रश्न फार अस्वस्थ करायला लागलाय आता. मला फार अस्वस्थ करायला आजूबाजूची परिस्थिती बघितल्यानंतर अच्छा मनात शंका येते. त्या बायकांचं तसं असेलच असं माझं म्हणणं नाहीये, अजिबात नाहीये म्हणणं, पण असू शकतं. म्हणजे काही उदाहरणं आपण आजूबाजूला बघतो की स्त्रियांना भलेही बाहेर कुठल्याही पोस्टवर असतील, पण घरी आल्यानंतर घरातलं सगळं काम असेल किंवा काय असेल ते आपल्या पद्धतीने करावंच लागतं. या उदाहरणावरून असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण मी ते पण सांगते की काही घरामध्ये म्हणजे माझ्या स्वतःचीच मुलं सुद्धा ते घरात मदत करतात बायकांना. आणि हल्ली ते फक्त माझ्या मुलांचं सांगते असं नाही आहे, माझ्या मिस्टरने सुद्धा गरज, मी आजारी पडले होते तेव्हा मला कॉफी करून द्या, अमुक तमुक करायचे. अजून सुद्धा बऱ्याच घरातून मी असं बघितलंय की जेव्हा कर्तृत्ववान बायका असते ना, त्या काही वेळा त्यांना द्वेष वाटतो म्हणा किंवा असूया वाटते, पण काही नवऱ्यांना त्याचे कौतुक वाटतं आणि मदत करतात ते तिला. तिच्या ऑफिसच्या कामामध्ये मदत करतात, घरकामात मदत करतात. म्हणजे ही पुरुषांची वृत्तीसुद्धा थोडीफार बदलत चालली आहे आणि हे स्वागतार्ह गोष्ट आहे. तेव्हा बायकांनी आजच्या माझं अगदी सगळं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना वाढवताना की मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करू नका. मुलीला जे सांगाल ते मुलांच्याकडून पण करून घ्या. म्हणजे मुलांच्या मध्ये मी कोणी सुपिरियर आहे, मुलगी म्हणजे इन्फिरियर, हा जो एक समज असतो तो पहिल्यापासून सहजीवन ज्याला म्हणतो ना, ते जगायला शिकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रत्येक घरातून हा बदल होणं गरजेचं आहे.
त्यामुळे खूपच छान सांगितलं की जर स्त्री समानता जर आपल्याला समाजात अंमलात आणायची असेल तर त्याची सुरुवात घरातून झाली पाहिजे आणि आपल्या मुलांना शिकवण दिली पाहिजे. बरं प्रतिभाताई, आता जरासा वेगळा प्रश्न, सध्या कोणते प्रोजेक्ट सुरू आहेत सध्या तुमचे? आत्ताच माझं एक वर्षभर जेमतेम झालंय अनुबंध धर्म संस्कृतीचे म्हणून घेतले. मी जगभरातले म्हणजे बरेच अनुभव आलेले आहेत सगळ्यात त्याच्यात, किंवा आफ्रिकन लोक जेव्हा अमेरिकेत गुलाम म्हणून गेले, त्यांना जबरदस्तीनं बदलले, त्यांची संस्कृतीची ओढ काय अजूनही टिकून आहे, त्या लोकांना भेटले, ते सगळं त्या पुस्तकात घेतलं. आणि आता सध्या मी अगदी वेगळ्या विषयावरती करते काम. फैज अहमद फैज हा पाकिस्तानचा शायर, फार मोठा शायर होता, त्याच्यावरचं पुस्तक होत आलंय माझं. त्याच्यानंतर अमीर खुसरो, तो तुर्कस्तानातून त्याचे आजोबा आलेले वगैरे असं सगळं मुसलमान, त्यांनी हिंदू बायकांचं किती कौतुक करावं. आणि आता संस्कृतीचं बोलतोय ना, तर ह्या बायका सण वाराचा वसंत ऋतू आला की त्याचं स्वागत करायला कशा नटून थटून डोक्यावर ते फुलांचे हार घेतात, गाणी म्हणत जातात, देवीची पूजा करायला कशा जातात, ह्याचं इतकं कौतुक केलं अमीर खुसरोनी. आणि त्याच वेळेला काहे को बेहाय बिदेस उमराव जान गाणं मधलं, म्हणजे आपल्या लहान मुलीचं लग्न करतं, त्या मुलीच्या मनात काय असेल हे त्या खुसरोनी लिहिलेलं आहे. म्हणजे स्त्रीच्या दृष्टीने किती चांगला त्याने विचार केलाय, फार चांगला विचार केलाय स्त्रीच्या दृष्टिकोनातून. आणि नंतर मी आता काझी नसरुल इस्लाम, हे तिघं जण माझ्या डोळ्यासमोर येतात. आता तो बंगाली माणूस, आणि काझी म्हणजे त्याचे वडील काझी होते, वडील वारल्यानंतर त्याला पण काझीपणा करावा लागला, पण कवीची वृत्ती असल्याकारणाने नंतर कवीच करत राहिला. त्यांनी दुर्गा माचं इतकं कौतुक केलंय. धर्म पाळत नव्हता, लोक त्याला काफर म्हणायचे, पण तो म्हणाला मी दाढी पण वाढवत नाही, माझ्या गळ्यात जानवं पण नाही आहे, मी ईश्वर मानतो. त्याला तुम्ही अल्ला नाव द्या, राम म्हणा, काय म्हणा, पण दुर्गा मा का ती आई आहे जगाची, म्हणून त्याच्यावरती तिने आई तत्वाचं कौतुक केलंय. फार सुंदर कविता आहेत त्या कविता. कलकत्त्यामध्ये होते मी वर्षभर, तिथे दुर्गा पूजेच्या वेळेला आरती म्हणून म्हटल्या जातात. कॅन यू इमॅजिन? म्हटलं काय सुंदर कविता आहे, काय दुर्गेचं वर्णन केलंय सांगू तुम्हाला, की तू अशी हो तशी हो, अमुक कर तमुक कर. फक्त नवरा बायकोने सहजीवन जगायचं नाही, सर्व धर्मियाने सहजीवन जर जगलं ना तर सांस्कृतिक देवाणघेवाण होते आणि जीवन जगणं सुखाचं होतं आणि शांतता मिळते, सगळ्या शांतता मिळेल. हे खूप महत्त्वाचं. आम्ही आता पाकिस्तानात अफगाणिस्तानात होतो, नंतर मस्कतला, तर सुट्टीसाठी इकडे यायची ना मी मुलांना कॉलेजमध्ये घालताना वगैरे, तर काय आणू का तुमच्यासाठी, तर ते मुसलमान लोक सांगायचे मला पाकिस्तानातले की लाल रंगाची बनारसी साडी घेऊन या. म्हटलं का बरं? ते म्हणजे आमच्या एरबी बायका आमच्या सलवार कमीज घालतात, पण लग्नामध्ये नववधूला बनारसी साडीच नेसवायची, कारण ही उत्तर हिंदुस्थानामध्ये ही पद्धत आहे. ते पाकिस्तानी लोकांसुद्धा अजूनही म्हणजे हे जात नाही, एकत्र होतो आपण एकत्र होतो, तेव्हापासूनची जी संस्कृती आहे त्याचा प्रभाव अजूनही टिकून आहे. आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामाचं नाही. तर अशा गोष्टीच आपल्याला एकत्रच आणू शकतात. म्हणजे सहजीवन फक्त नवरा बायकोचंच नाही, सर्व धर्मियांचं सगळ्यांचंच सहजीवन पाहिजे, मग आपण सगळ्या एकमेकांच्या हातात हात धरून पुढे जाऊ शकतो. म्हणजे जीवन जगण्याचा मूलमंत्र किती छान पद्धतीने तुम्ही सांगितलात प्रतिभाताई. त्यात मी असं म्हणते की धर्म संस्कृती आणि बायका यांचं नातं कसं आहे, तर मारकुटी आई आणि लहान मूल, ती आई मुलाला मारत असते, काहीतरी चूक झाली अमुक झाली वगैरे, तर ते पोर आपल्या आईलाच बेल लागतं, आई नको ग मारू नको ग मारू म्हणून. तसं बायका आणि ह्या संस्कृती धर्माचा नातं आहे. म्हणजे ते अद्वैत म्हणूया. म्हणजे तुझ्याशिवाय माझं जगणं कठीण आहे, पण तू मला मारू नकोस असं सांगणं येते. खरंय. पण तुम्ही आत्ता जे सांगितलं की आपण सगळ्यांनी एकमेकांना समजून घेऊन सहजीवन चांगल्या पद्धतीने जगलो तर समाजामध्ये शांतता नक्की येईल आणि सगळ्या म्हणजे जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल. म्हणजे ही जी कुठल्या तरी कारणांवरून युद्ध चाललेली आहेत किंवा धर्मावरून युद्ध चाललेली आहेत ती थांबतील. तर यासाठी या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. प्रतिभाताई, तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानते. फार बरं वाटलं मला. थँक्यू. मैत्रिणींनो, आत्ताच आपण ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांच्याशी बदलती स्त्री संस्कृती याविषयी सुजाता काहळेकर यांनी केलेली बातचीत ऐकली.